तर बघा मी आज बनवणार आहे पुलाव, व्हेज पुलाव बनवणार आहे। आणि ह्या पुलावला आहे ना जास्त काही मटेरियल नव्हतं बरं का, जेवढं होतं ना घरामध्ये तेवढ्यातच मी एकदम टेस्टी पुलाव बनवणार आहे। आणि माझ्या रेसिपी कशा असतात, जे बी काय घरामध्ये आहे त्यातच आपलं चांगलं करण्याचा प्रयत्न करते मी। तर बघा उभा कांदा कापून घेतलेला आहे, मध्यम आकाराचे 2 कांदे होते, तर ते उभे कापून तेल टाकलेलं आहे 2 पळ्या, त्याच्यामध्ये परतायला टाकलेला आहे कांदा। आणि इकडे खडे मसाले येतं, तर खडं मसाला पण संपलं होतं, लवंग आणि मिरीच होती, दालचिनी नव्हती, तर जेवढं आहे तेवढंच आता ॲडजस्ट करणार आहे। मग शोधते त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये मी असं खडे मसाले भरून ठेवते। तर हे बघा 5-5 दालचिन्या, 5 लवंगा टाकलेल्या आहेत, एक तेजपत्ता टाकलेला आहे, अजून हे काही इकडं का एक मिरची 2 टाकलेल्या आहेत, 2 मिरच्या, आणि त्या अशा कापून टाकलेल्या आहेत, मधून कापून का तर तेलामध्ये ना फुटत्यात आणि अंगा उडण्याची शक्यता असते। मिरच्याचा अख्ख्या टाकल्या तर शक्यतो मिरची अशी उभी कापूनच टाकायची। काम झालं की मसाल्याचा डब्बा ते आपल्या जागेवर नेऊन ठेवला। मी जास्त किचनवरती पसारा करत नाही का, तर किचन छोटं आहे आणि पसारा केला की त्याच्यामध्ये सुधरतच नाही स्वयंपाक कसा काय करावा ती। हे बघा कांदा जरा थोडासा असा लय नाही लालसर होऊन द्यायचा, थोडासा नॉर्मल मऊ झाला की त्याच्यामध्ये टमाटर पण टाकलं। आता ह्याला चांगलं परत दे, कमी गॅस केला या, लसूण आणि अद्रकची पेस्ट वाटून लगेच येते मी। तर बघा लसूण आणि अद्रकची पेस्ट वाटलेली आहे, चांगली बारीक वाटायची, नाही तर कसं टसटस लागते ना मोठं वाटलं की। व्हिडिओ काढायचं म्हणलं ना की मला लय प्रॉब्लेम होत्यात, प्रॉब्लेम म्हणजे अडचणी काय नाही काय येतात, तशीच आज पण अडचण एक आली होती, तर व्हिडिओद्वारे तुम्हाला दिसेलच पुढं काय अडचण आली होती ती। हे बघा इकडे हळद थोडीशी टाकलेली आहे मी, परत पण टाकणार आहे बरं का हळद मी, त्यामुळे थोडीशी हळद टाकलेली आहे, ह्याच्यामुळं काय होतं कलर लय भारी होतो पुलावला, त्यामुळं थोडीशी कांदा आणि ते सगळं जी मटेरियल टाकलेलं आहे का नाही, खडे मसाले टमाटा, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली ना कलर चांगला येतो मस्त। हे बघा लालसर नाही जास्त झाला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे, चांगला मस्त परतून घ्यायचं, म्हणजे कमीच गॅस आहे, गॅस काय फास्ट ठेवला नाही मी, कमीच गॅसवरती हे सगळं परतून घ्यायचं चांगलं। आणि पुलावसाठी मी बघा काय काय घेतलेलं आहे, म्हणजे जेवढं घरामध्ये होतं ना तेवढंच घेतलेलं आहे मी, जास्त काय एक्स्ट्रा आणलं नाही। एक्स्ट्रा फक्त काय आणलं या पनीर आणलं एक्स्ट्रा, वाटाणा नाही आणला, कारण की वाटाणा त्या भाजीवाल्यापाशी नव्हताच, त्यामुळं काय वाटाणा मी आणलाच नाही। मग आता काय काय घेतलंय बघा, मी बटाटा घेतला या, ढोबळी मिरची घेतली या, आणि गाजर घेतलंय, तर हे घरामध्ये होतं, तर तेवढ्यातच मी पुलाव करणार आहे, व्हेज पुलाव। आणि पनीर फक्त टाकणार आहे त्याच्यामध्ये, पनीर टाकलं ना की वेगळाच टेस्ट येते बरं का भाताला। हे बघा मी इकडं हळद टाकते या, आणि इकडं जी मिरची पावडर आहे मिरची पावडर टाकलेली, गरम मसाला, आणि सुहानाचा मटन मसाला टाकलेला आहे, तुमच्या घरामध्ये जो असेल ते टाका। अजून पुलाव मसाला टाकलेला आहे, व्हेज पुलाव मसाला टाकलेला आहे। तर बघा एवढ्याच मसाल्यामध्ये जे होतं ना घरामध्ये मसाला, त्यातच मी मस्तपैकी एकदम 1 नंबर पुलाव करते। बघा कसं काय गाजर ढोबळी मिरची बटाटा हे काय इकडं पहिलेच ठेवलं होतं मी कापून। आता हे चांगलं मसाला परतलं की हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, चांगलं परतायचं। हे परतलं ना चांगलं की मग कलर छान येतो पुलावला, परतणं हे महत्त्वाचं आहे चांगलं मस्तपैकी। तर आता परतते मी व्यवस्थित, तेवढ्यात आलं हे कामावरून आल्यावरती हे आलं की माझ्या डोक्याला टेन्शनच येतं या, तर काय टेन्शन येते की आलं ना आलं की दे इकडं मोबाईल, मग आता व्हिडिओ कसं काय काढावं माणसानी मोबाईल घेतल्यावरती। आता तुम्ही म्हणताल की दाजींचा मोबाईल काय झाला, त्यांचा मोबाईल फुटला या म्हणून ते माझ्या मोबाईलवरती टपत येतं, पण माझं काम अधूर राहतंय ना, तुम्हाला व्हिडिओद्वारे मला दाखवायचं असते या रेसिप्या, तर ह्यांच्यामुळं मग मी दाखवूच शकत नाही। तर आता त्यांना म्हणलं मी की हातपाय धुवा, नंतर मग देते मोबाईल,
पण ते म्हणलं नाही नाही पहिला मोबाईल दे. आता मोबाईल कशासाठी एवढं गडबडीने मागतात ते पण तुम्हाला सांगते. त्याच्या पहिले मी तुम्हाला हे सांगते. तर हे बघा, पुलावमध्ये आहे ना बटर आहे ना लय महत्त्वाचं असतं बटर टाकणं. आणि बटरशिवाय पुलाव चांगला लागत नाही बरं का. बटर टाका, त्याने वेगळीच टेस्ट येते पुलावमध्ये. तर हे बघा, मी बटर राहिलं होतं माझ्याकडं शिल्लक, तर ते मी टाकलेलं आहे, चांगलं आहे, परतून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी, म्हणजे ते मसाले शिजायला थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि ह्यांना सांगत होते की मीठ संपलं या, मीठ नाही म्हणून त्यांना सांगत होते, कारण रेशन मला भरायचं या. मग त्यांनी थोडंफार रेशन घेऊन आले. तर मग ते मला म्हणलं की तुला काय काय लागत आहे ते तुझं इथून घेऊन मी पैसे देतो, असं ते मला सांगत होतं. आता त्याला मोबाईल काय एवढ्या गडबडीने माझा पाहिजे ते तुम्हाला सांगते. तर मॅच नाही का लागली या, तर मॅच टी व्हीला पण लागली या आणि मोबाईलमध्ये पण बघायला लागते मॅच. आता मोबाईलमध्ये का लागते बघायला, तर टीम लावायला लागते या. त्या टीमच्या नावामध्ये नुसतं येडं झालं हा माणूस, नको करून सोडले ते टीम लावून. बरं 1 रुपया पण येत नाही त्याच्यामध्ये, नुसतं पैसे चालले. तर पण आशा केवढी आहे की एक ना एक दिवस आपण करोडपती होणार. करोडपती तर ते काय मॅचमध्ये होणार नाही, पण रोडपती नक्कीच होईल. तर बघा, कुणाला मॅच आवडती या, मॅच तर सगळ्यांनाच आवडती सहसा, पण टीम लावाय कुणाला आवडती ती कमेंटद्वारे सांगा मला. तर मी त्यांना सांगत होते समजून की ती टीम लावू नका आणि त्याला पैसे घालवू नका. पण ते काय माझं ऐकणार येतोय तेव्हा, एवढ्या दिवस नाही ऐकलं तर आता कशाचं ऐकणार आहे. तर काय माणसाचं कसं असतं ना, आपण कितीही त्यांना समजून सांगा, पण त्यांचं कसं आपलंच याड आणि आपल्यालाच गोड असं असतं बघा. तर ह्या बघा, इकडं माझा पुलाव झालेला आहे आणि एकदम टेस्टी असा पुलाव झाला होता बरं का. तर नुसता पुलावच नाही तर इकडं भाकरी केल्या आणि इकडं अंडी तळून दिली. म्हणलं का तर मला रेशन भरायला पण जायचं होतं. मग जास्त दुसरं काही स्वयंपाक बनवत बसले असते तर टाईम झाला असता, दुकान बंद झालं असतं. मग यांना जेवायला वाढलं आणि मी पण जेवले आणि मग रेशन भरायला गेली.